ಆತ್ಮೀಯ H60 ನ್ಯೂಸ್ ಅರ್ಥಾತ್ ಸೀತಾರಾಮ್ ನ್ಯೂಸದ ವೀಕ್ಷಕರೇ, ನಾನು ನಿಮ್ಮವ ಎಂ ಆಯುಧ ಮಲ್ಲಪ್ಪ ಜೊತೆ ಅವರು. ತಾವು ಈಗ ಸುದ್ದಿಗಳ ಲೋಕಕ್ಕೆ ಎಂಟ್ರಿ ಹೊಡಿತಾ ಇದ್ದೀರಿ. ಈ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ಪ್ರತಿಯೊಂದು ನೋಡೋ ಜೊತೆಗೆ ನಿಮ್ಮ ಅಭಿಪ್ರಾಯಗಳನ್ನು ಹಂಚ್ತಾ ಇರಿ. ಯಾಕಂದರೆ ಈ ಸುದ್ದಿಗಳು ನಿಮಗಾಗಿ, ನಿಮ್ಮ ಬದುಕಿಗಾಗಿ, ನಿಮ್ಮ ವೈಚಾರಿಕೆಗಾಗಿ, ನಿಮ್ಮ ತಿಳುವಳಿಕೆಗಾಗಿಯೂ ನಿಮಗೂ ಗೊತ್ತು. ಜೊತೆಗೆ ನಮಗೂ ನಿಮ್ಮೊಂದಿಗೆ ಇದೊಂದು ಮಾತಾಡುವಂಥ ಜೊತೆಗೆ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ಬಿಡುವಂಥ ಕೆಲಸ. ಈ ಕೆಲಸದಲ್ಲಿ ನಾವು ನಿಮ್ಮೊಂದಿಗಿದ್ದೀವಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ನೋಡ್ತಾ ಇರಿ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು. सब लोग आ जाइए के साथ सिखाइए खानापूर आम्ही खानापूरवरून आलोय विद्यानगर. आम्ही फायनान्स मध्ये लोन काढलेलो. त्या लोन साठी आम्ही भरतो म्हटलं तर ऐकेना झाले सर कोणबी आणि येऊन लई टॉर्चर करायला येतं. आम्ही लॉक घालून घर सोडून जायचं परिस्थिती आम्हाला आले. आम्हाला टायमिंग पाहिजे भरतो आम्ही, तरी त्यांनी सांगितले तर ऐकेना झाले. त्यांनी आताच्या आता पाहिजेच आम्हाला बसायला येऊन आता संपायला आले. 2-2 वर्षाचं लोन असते ते. 2-2 वर्षाचं लोन आहे संपायला आले, तरी त्यांनी ऐकेना झाले की आताच्या आता आम्हाला पाहिजेच घरात बसले. त्यांनी येऊन टॉर्चर करायला तर लोन घेताना समजलं नाही का तुम्हाला आता असं हे करायला, तुम्ही आम्हाला पाहिजेच म्हणाले. आणि वाईट बोलते म्हटलं तर कसं तुम्ही घेताना तुम्हाला कळत नाही, तुम्ही जेवता की नाही, तुम्ही आता करता का नाही, आणि सकाळीपासून संध्याकाळी बसला की नाही 1-2-3 तास उठतच नाही आणि उठत नाही. आणि काय बोलते तर हा तुम्हाला एवढा बी अक्कल नाही, घेताना तुम्हाला कळत नाही, तुमचा नवरा काय करते, तुम्ही काय करता. एकदा म्हणते तर बिझनेस मध्ये लोन दिले, बिझनेस नुकसान झाले म्हणून आम्ही सांगितलं तर नाही तसं कसं होणार, तुमची सॅलरी असते की त्याच्यामध्ये, आणि सॅलरी नाही सर लेट झाले म्हटलं तर तुम्हाला आम्ही सॅलरी बघून दिला नाही, ग्रुप बघून दिलाय म्हटलं तर आम्ही देणार कसं. तुम्ही दिला म्हटलं बिझनेस नुकसान झालं म्हटलं तर आम्ही तुम्हाला सांगायला पाहिजे. आता बिझनेस बी पाहिजे, ते बी पाहिजे. बिझनेस लॉस झाला तर पैसे कंपल्सरी भरायला पाहिजे, आणि तुम्ही नंतर काय बी हेल्प बी करत नाही म्हटलं तर असं कसं सर म्हटलं तर तोंडाला आल्यासारखं बोलायचं. आम्ही घर लॉक करून जाते, तुम्हाला बाहेर घालतोय, आणि पोलीस कंप्लेंट करता नाही करा, तुम्ही काय करता. काय घोषणा म्हणजे कैसा क्या चालता ते ऐकेना झाले. आम्ही सकाळी लॉक घातलं की नाही संध्याकाळी लॉक ओपन करायला बघा मॅडम, आणि वाट पैसे भरा म्हणून आमचे पाठ लागले. तर सांगायला आमच्या मिस्टरला बरं नाही, नंतर भरतो आम्ही, असं प्रॉब्लेम आहे म्हणजे पण ऐकायला रेडी नाही आमच्याकडनं. तुमचं सिबिल डाऊन करतो, हे डाऊन करतो म्हणून सकाळ असं धमक्या देऊन जायले आम्हाला येऊन. नया भारत एआई से संभावनाएं खोजेगा और आध्यात्म से दुनिया को राह दिखाएगा. साथियों, जितना मैंने जैन धर्म को जाना है, समझा है, जैन धर्म बहुत ही साइंटिफिक है, उतना ही संवेदनशील है. विश्व आज जिन परिस्थितियों से जूझ रहा है, जैसे युद्ध, आतंकवाद या पर्यावरण की समस्याएं हो, ऐसी चुनौतियों का हल जैन धर्म के मूल सिद्धांतों में समाहित है. जैन परंपरा के प्रतीक चिन्ह में लिखा है परस्परोग्रह जीवानम, अर्थात जगत के सभी जीव एक दूसरे पर आधारित है. इसलिए जैन परंपरा सूक्ष्मतम हिंसा को भी वर्जित करती है. पर्यावरण संरक्षण, परस्पर सद्भाव
और शांति का यह सर्वोत्तम संदेश है। ಆದ್ಮೇಲೆ ಎಲ್ಲ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ನೋಡಿದ್ರಲ್ಲ, ಏನು ಅನಿಸ್ತು ನಿಮಗೆ? ಇದರಲ್ಲೇ ನಿಮ್ಗೆ ಲೈಕ್ ಆಗಿರ್ಬೋದು, ಡಿಸ್ಲೈಕು ಆಗಿರ್ಬೋದು, ಕಾಮೆಂಟ್ ಬೇಡಪ್ಪ ಅಂತೂ ಅನಿಸಿರ್ಬೋದು, ಕಾಮೆಂಟ್ ಮಾಡಬೇಕಪ್ಪ ಅನಿಸಿರ್ಬೋದು, ಶೇರ್ ಮಾಡಬಾರ್ದಪ್ಪ ಅನಿಸಿರ್ಬೋದು, ಅದು ಮಾಡಬೇಕು ಅನಿಸಿರ್ಬೋದು. ಏನಾದರೂ ಆಗಲಿ ಶೇರ್ ಮಾಡ್ತಾಯಿರಿ, ಈ ನ್ಯೂಸ್ಗಳನ್ನ ಹಂಚ್ತಾ ಇರಿ, ಜೊತೆಗೆ ಇದಕ್ಕೆ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಆಗ್ತಾಯಿರಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ H16 ನ್ಯೂಸ್ ಅರ್ಥಾತ್ ಹೇ ಸೀತಾರಾಮ್, ಇದು ಸತ್ಯದ ಕೈಗೆ ನಡಿ. ವಂದನೆಗಳು.